नमस्कार प्रेक्षकांनो, DDC न्यूजमध्ये मी नेहा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षकांनो, मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की डॉक्टर राजेश भोंडे यांच्यासोबत आपण वेगवेगळ्या विषयांवरती यानंतर चर्चा करणार आहोत। प्रत्येक मुलाखत आपण वेगवेगळ्या विषयांवरती त्यांच्यासोबत घेणार आहोत। प्रेक्षकांनो, आपण सध्या पाहत आहोत की व्यसनामुळे बरेच लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। बरेच ज्या महिला आहेत दिवसच्या केसेसमध्ये त्यांची वाढ अधिकतर होताना आपल्याला दिसते। बरेच जे नवयुवक आहेत, बरेचसे जे लहान मुलं आहेत ते सुद्धा व्यसनाकडे आज जास्त प्रमाणात वळलेले आहेत। पण एकीकडे याच व्यसनाला मुक्त करण्यासाठी बरेचसे डॉक्टर्स प्रयत्न करत आहेत। बरेच डॉक्टर्स त्यावरती औषध देत आहेत। बरेच लोकांचा संसार, बरेच महिलांचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून ते वाचवण्याचं महान कार्य करत आहेत। प्रेक्षकांनो, सध्या मी आलेली आहेत डॉक्टर राजेश भोंडे यांच्या क्लिनिकमध्ये आणि आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो म्हणजे व्यसनमुक्ती, दारूबंदी या विषयावरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। याच विषयावरती आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, तुमचं DDC न्यूजमध्ये अगदी मनापासून स्वागत। नमस्कार सर, मला हे सांगाल की आपण आता पाहतोय की बरेच लोक व्यसनापासून त्रस्त आहेत, बऱ्याच महिला याच्यापासून त्रस्त आहेत। पण एकीकडे बरेच कॅम्प सुद्धा घेतले जातात व्यसनमुक्तीसाठी, बरेच केंद्र सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत। सर, तुम्ही आयुर्वेदाचार्य त्याचबरोबर मानस रोग तज्ज्ञ म्हणून सुद्धा गेली 12 वर्ष झाली काम करतायत। बरेच रिझल्ट तुमचे खूप छान आहेत। बरेचसे पेशंट आपापले प्रॉब्लेम्स घेऊन तुमच्याकडे येत आहेत। सर, मला हे सांगाल की व्यसनमुक्ती केंद्र किंवा दारूबंदी केंद्र म्हणजे नेमकं काय असतं याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा। बरोबर। तर सर्वात पहिले मी वंदना करतो माझ्या वेदांप्रती, उपनिषदांप्रती। ओम भद्रम कर्णेवी शृणुयाम देवा, भद्रम पश्येम अक्षभीर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवासं स्तनुभिः योषेम देवहितं यदायु। ही जी प्रार्थना मी आता म्हटली तर याचा अर्थ असा आहे की आम्ही आमच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत शुभ तेच बघावे, शुभ तेच ऐकावे आणि शुभ कार्यातच आमचे जीवन व्यतीत व्हावे, विषयाशी संबंधित अशी ही प्रार्थना आहे। आपण जो प्रश्न विचारला की नशामुक्ती केंद्र म्हणजे काय, तर नशामुक्ती केंद्र म्हणजे ज्या ठिकाणी नशा सोडवली जाते आहे ना, त्या नशेमध्ये अनेक प्रकारच्या नशा आहेत। दारू आहे, तंबाखू आहे, अफीम आहे, चरस आहे, गांजा आहे आणि आजकाल तर खूप चांगल्या फॅमिलीचे मुलं इंजेक्टेबल पण नशा करतात। तर या नशामुक्तीतून त्या रुग्णाला अर्थात त्या व्यक्तीला मुक्त करणे, तर हे कार्य जिथं घडते त्याला म्हणायचं आहे नशामुक्ती केंद्र। आमचं एक ब्रीद वाक्य आहे, दारू सोडवा, दारू पिणाऱ्याला न सांगता। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की दारू जो पितो तो दारू सोडायला तयार नसतो आणि त्याच्या घरचे जे असतात तर त्यांना हे हवं असतं की माझ्या पेशंटनी, माझ्या नातेवाईकांनी, मुलांनी किंवा पतीनी दारू सोडली पाहिजे। तर न सांगता आपण याच्यामध्ये दारू सोडू शकतो आणि दारू सोडा आणि आपलं जीवन वळवा, कारण दारू सोडल्याशिवाय तुमच्यामध्ये चेंज येणार नाही। म्हणून दारू सोडणे हा सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे आणि ती गोष्ट जिथं घडते त्याला नशामुक्ती केंद्र असं म्हणायचं आहे। सर, आपण आजकाल पाहतोय की समाज हा व्यसनाकडे जास्त वळत चाललेला आहे। बरेच जे पुरुष लोक आहेत ते व्यसनाकडे जास्त प्रमाणात आजकाल वळलेले आहेत। सर, आजच्या सद्यस्थितीमध्ये नशाचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत, कोणकोणते प्रकार आढळून येतात? तुमच्याकडेही बरेचसे पेशंट येत असतील, तर तुम्हाला आतापर्यंत कुठले अनुभव आलेले आहेत? कुठल्या प्रकारचे पेशंट तुमच्याकडे येत असतात, काय सांगाल? बरोबर आहे। तर मी थोडंसं आताच सांगितलं होतं की नशामुक्ती केंद्रामध्ये अनेक प्रकारचे पेशंट येतात। प्रामुख्याने दारू याला घेऊन अनेक लोक कंटाळलेले असतात, कारण तो व्यक्ती व्हायलंट होतो, तो व्यक्ती विचित्र वागणूक करायला लागतो, मारपीट करायला लागतो, घरातलं सामान फेकफाक करायला लागतो। त्याच्यामुळे अधिकतम पेशंट जे आहेत ते दारू संबंधित दुखणं घेऊन माझ्याकडे येतात की माझा मुलगा दारू पितो, माझा पती दारू पितो आहे ना। काही असे येतात की सर मला खूप छान रिझल्ट आले म्हणून मग मला दुसऱ्याला पण एकाला औषध द्यायचं आहे, माझ्या बहिणीचा कोणी मुलगा आहे असं पण असतं। तर याच्यामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर दारूचं व्यसन समाजामध्ये सर्वात जास्त आहे। त्या अनुषंगाने बीडी, सिगारेट, तंबाखू, अफीम, गांजा, चरस याचंसुद्धा व्यसन लोक करतायत
आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की लोक व्हाईटनरचं सुद्धा व्यसन करतात. जे व्हाईटनर आपण काही आपलं चुकलं तर मिटवायला आपण उपयोगात आणतो, अशा व्हाईटनरचं सुद्धा व्यसन करतात. आयोडेक्स जे पेन किलर म्हणून काम करतं, तर त्याला आपण आपल्या मांसपेशीवरती चोळतो, तर ते लोक खाऊन नशा करतात. तर झेंडू बाम खाऊन नशा करतात. असं वेगवेगळ्या प्रकारच्या नशा समाजामध्ये पाहायला मिळतात. आणि या सगळ्याच प्रकारचे जे पेशंट्स आहेत ते माझ्याकडे येतात, पण त्यातल्या त्यात दारू आणि तंबाखू किंवा गुटखा पुडी वगैरे जे आहे, तर हे सोडवण्यासाठी अधिकतम पेशंट इथं येत असतात. आणि सर, बरेचसे पेशंट तुमच्याकडे येतच असतील, बरेचसे महिला असतील, त्यांचे मुलं व्यसन करत असतात किंवा एखादी महिला येत असेल, तिचा नवरा व्यसन करत असेल. सर, बरेच लोक यांनी त्रस्त आहेत, बरेच महिलांचा संसार अगदी उद्ध्वस्त झालेला आहे या नशामुळे. सर, मला सांगाल की हा नशा केल्यामुळे किंवा दारू पिल्यामुळे किंवा काही सिगरेट वगैरे ओढल्यामुळे कुठल्या प्रकारची हानी होत असते आपल्या जीवनावरती, आपल्या शरीरावरती कुठल्या प्रकारचा प्रभाव पडत असतो, काय सांगाल? तर नशामुक्ती जसं हे एक व्यसन तुम्ही लक्षात घ्या. व्यसन तर आहेच, पण तो एक आजार आहे. अनेकांना हे कळत नाही की हा आजार आहे. जसं आजाराचा आपण उपचार करतो, एखादा मलेरिया झाला, टायफॉईड झाला, तर त्यासाठी आपण काय करतो की औषध देतो आणि औषधाने मग तो रोग बरा करतो. अनेकांना मी बघितलेलं आहे की एका लिमिटपर्यंत जेव्हा कोणी घरामध्ये नशा करतो तर त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. आई समजावते, वडील समजावतात आणि मग आजूबाजूचे जे नातेवाईक आहेत ते समजावण्याचा प्रयत्न करतात. आणि असं समजावून खूप सारे वर्ष घालवतात आणि त्यामध्ये तो पेशंट ॲडिक्ट होऊन जातो. ॲडिक्ट म्हणजे काय, त्याला लत लागते, म्हणजे त्याला सवय लागून जाते. आणि तुम्ही खूप मोठा जो पिरियड आहे तो खूप मोठा पिरियड त्याच्यामध्ये टाकून देता. त्याच्यामुळे तो पेशंट एक डिपेंड होऊन जातो त्याच्यावरती. आणि जेव्हा पेशंट डिपेंड होतो तर दोन प्रकारची हानी पेशंटमध्ये मला पाहायला मिळालेली आहे. सर्वात पहिले तर जे एक सामाजिक प्रतिष्ठा मिळालेली असते त्या घराला, तर ती सामाजिक प्रतिष्ठा एक धुळीस लागून जाते. म्हणजे त्या घरामध्ये जर समजा कोणी एक मुलगा जर दारू पित असेल आणि छोट्या बहिणीचं जर लग्न राहिलेलं असेल आहे ना, किंवा वडील दारू पित असतील आणि मुलांचे जर लग्न राहिलेले असतील, तर कुठला जर संबंध आला तर त्यामध्ये सगळं काही जुळून येते. आणि जेव्हा माहीत पडते की वडील दारू पितात किंवा भाऊ दारू पितो, तर त्या मुलीचं लग्न जुळू शकत नाही. ही सर्वात मोठी हानी. सगळे फॅक्टर्स ओके असतात, फक्त एका फॅक्टरमध्ये कुठंतरी मोठी हानी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, एक प्रतिष्ठा जी आहे ती चालली जाते. आपण काही असो, पण आपल्याला सगळं चांगलं पाहिजे असते. एक लक्षात घ्या, मनुष्याचा स्वभाव हा आहे की मी खोटं बोलेल पण माझ्याशी कोणी खोटं बोलू नये, है ना. मी वाईट वागलो तर चालेल पण माझ्याशी कोणी वाईट वागू नये, अशी मनुष्य प्राण्याची ही वृत्ती आहे. त्याच्यामुळे जरी पिणारा मुलगा असला तरी त्याला पिणाऱ्या घरातली मुलगी नको आहे ना, त्या वडिलाला नको आहे किंवा त्या कुटुंबाला नको आहे, अशी परिस्थिती आज समाजामध्ये आहे. तर सामाजिक प्रतिष्ठा जी आहे ती धुळीस लागते. हा सर्वात मोठा एक लॉस पाहायला मिळतो. बरं, त्या परिवाराशी कोणी जास्त व्यवस्थित बोलत नाही, त्या परिवाराला उधार देणं किंवा काही मदत करणं असं कोणी काही करत नाही, हा एक भाग आहे. दुसरा एक भाग आहे की जेव्हा कोणी नशा करतो, समजा दारूची नशा करतो, तर दारू पिल्यामुळे सुरुवातीला तर तो चांगली फिल्टर आणि इंग्लिश दारू पितो आणि जेव्हा त्याला मिळत नाही, पैसे कमी पडतात, तेव्हा तो मग गावठी पण दारू प्यायला लागतो, जी फिल्टर नसते, ज्याच्यामध्ये खूप सारे केमिकल्स असतात, मेटल्स असतात आणि मग ते लिव्हरला डॅमेज करतात आणि मग नंतर ते स्टमकला सुद्धा डॅमेज करतात. तर अधिकतम दारूच्या पेशंटमध्ये लिव्हर सिरोसिस हा प्रॉब्लेम पाहायला मिळतो आणि लिव्हर सिरोसिसमुळेच 100 पैकी 80 ते 90% रुग्ण मृत्यू पावतात. लिव्हर सिरोसिस हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मग जलोदर वगैरे होणे, तर आणि मधून ॲसिडिटी खूप जोरात होतं त्या पेशंटला. त्यामुळं आरोग्य जे आहे त्या पेशंटचं ते खालावतं आणि वारंवार उपचार करावा लागतो. वारंवार उपचार करूनही पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाहीत. तर या दोन प्रकारची हानी, एक म्हणजे सामाजिक हानी आणि दुसरी म्हणजे आरोग्याची हानी. तर या दोन प्रकारची हानी पेशंट आणि त्या संबंधित लोकांवरती पाहायला मिळते. नक्कीच. आता जसं की तुम्ही सांगितलेलं आहे की आपल्या शरीरावरती त्याची मोठ्या प्रमाणात हानी होत असते, बरेचसे आणखीनही प्रॉब्लेम्स आपल्याला त्यामुळे होतात, बरेच घर संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. मग सर, हे जे व्यक्ती आहेत जे व्यसन करतात, मग त्याची नेमकी कारणं काय आहेत? मग आता कारण बरेच आपल्याला डिप्रेशन असतंही, त्याला डिप्रेशन घालवायला बरेचसे आपल्याला उपायही असतात, पण मग नशाकडे का बरं वळावं? नशा करण्याची नेमकी कारणं काय असावीत, काय
सांगाल? बरं, तर कारणं जी आहेत नशा करण्याची, तर सर्वात पहिलं कारण हेच आहे की कारण काहीच नाही आहे. तर ते काय असू शकते, तर संग म्हणजे मित्रांमध्ये जाऊन एखादा मित्र जर कुठला नशा करत असेल तर तो नशा करणारा मित्र न करणाऱ्याला प्रवृत्त करतो आणि तो म्हणतो की एकदा घेऊन बघ, एकदम छान वाटते, बरं वाटते. आणि मग ही जी संगती आहे या संगतीमधून नशा सुरू होते. सुरुवातीला त्या नशेने त्या व्यक्तीला त्रास होतो. जसं दारू पिल्यामुळे त्याला काही खूप चांगलं वाटते असं नाही आहे, त्याला मळमळतं, कसं तरी वाटतं. पण मग वारंवार 1-2-4 वेळा दारू पिल्यानंतर मग त्याला थोडंसं जे बरं वाटतं, मग त्यानंतर मग तो थोडं प्रमाण वाढवायला लागतो. मग तो स्वतःच्या पैशानी प्यायला लागतो, स्वतःच्या पैशानीच तो दुसऱ्याला ते पाजायला लागतो. हे झालं दारू संबंधित. तसंच बिडी, सिगार, तंबाखू या संबंधित सुद्धा आहे. तर हा एक भाग आहे संगतीचा. दुसरा एक भाग आहे की काही अशी टोळी बनलेली असते आणि मग ती जी टोळी आहे ती विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन त्यांना थोडंसं काही खाद्यपदार्थ वगैरे वाटून देते आणि त्याच्यामध्ये ते नशा करणारे जे पदार्थ आहेत, अंमली पदार्थ जे आहेत, तर ते थोडंफार प्रमाणामध्ये ते टाकून देतात. मुलांना ते खायला बरं वाटते आणि काही दिवसांनी मग मुलं बोलतात की आम्हाला ते जे व्यक्ती आणून देतात ना, बिस्किट आणून देतात, ते खूप छान वाटते, किंवा त्या पानपट्टीवरचं जे पान आहे ना ते खूप सुंदर आहे, आम्हाला तसं पान दुसरीकडे कुठंच मिळत नाही, तेच पान चांगलं वाटते. म्हणजे इव्हन पानपट्टीवर पान देताना सुद्धा त्याच्यामध्ये ते स्पेसिफिक टाकून देतात, म्हणजे आपला कस्टमर आपल्याजवळच राहील आणि अशाने सुद्धा नशा लागते. सर्वात मोठं कारण आज जर बघितलं तर स्ट्रेस, टेन्शन आणि डिप्रेशन हे नशेचं सर्वात मोठं कारण आहे. तर स्ट्रेस का बरं येतो, टेन्शन का बरं येतं किंवा डिप्रेशन का बरं येतं? आपल्या अपेक्षेनुसार जर काही घडत नसेल आहे ना, आपण पास होत नाही आहे किंवा शिक्षण आपल्याच्यानी होत नाही आहे, किंवा इन केस कोणी बिझनेसमॅन असेल तर तो एक्सपेक्ट करतो की मी महिन्याला 1,00,000 रुपये कमवायला पाहिजे, पण तो तेवढं म्हणजे तेवढं कमवू शकत नाही आहे. तर अशा याच्यामध्ये लोक स्ट्रेसमध्ये येतात, टेन्शनमध्ये येतात आणि ते स्ट्रेस, टेन्शन आणि डिप्रेशन कमी करण्यासाठी मग कुठल्या तरी बारमध्ये जाऊन, कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन बसतात आणि मग तिथं अंमली पदार्थांचं सेवन करतात, दारूचं, तंबाखूचं सेवन करतात. तर हे असे कारणं आहेत. दुसरे घरगुती काही कारणं असू शकतात की घरामध्ये वाद चालू आहेत आणि मग ते वाद त्या व्यक्तीला सहन होत नाही आहेत. बरेचदा असं होतं की बायकोमध्ये आणि आईमध्ये वाद असतो आणि त्याला दोन्ही प्रिय असतात आणि नेमकं कोणाला बोलावं हे काही कळत नाही आणि त्याच्यामुळे तो स्ट्रेसमध्ये येतो आणि मग बाहेर जाऊन तो नशा करायला लागतो की आता हे मला सहन होत नाही आणि सहन होण्यासाठी मला काहीतरी नशा केली पाहिजे, नाहीतर मी मरून जाईल किंवा त्याला मरणाची भीती वगैरे येऊन जाते. तर असे हे कारणं आहेत. तसे अजून बरेचसे कारणं आहेत, पण हे ठळक कारणं आहेत की ज्याच्यामुळे लोक समाजामध्ये नशा करतायत. आणि सर, बरेचसे उपाय सुद्धा आहेत आपल्याला व्यसन सोडवण्यासाठी, तुम्ही जसं सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आणखीनही बरेचसे उपाय आहेत व्यसन सोडवण्यासाठी. पण सर, समुपदेशन करून आपण व्यसन सोडवू शकतो का? समुपदेशन करून आपण नशा सोडवू शकतो का? याबद्दल काय सांगाल? हो, समुपदेशन हा खूप चांगला भाग आहे नशामुक्तीमधला. परंतु आजच्या घटकेमध्ये जर आपण समाजामध्ये बघितलं, चित्र जर बघितलं, तर जो पिणारा आहे किंवा दारू पिणारा आहे किंवा तंबाखू खाणारा आहे किंवा बिडी पिणारा आहे, सिगार पिणारा आहे, तर हे व्यक्ती याचा जर आपण एक रेशो बघितला तर 10पैकी 1 किंवा 2 आहे ना, 1 किंवा 2 त्या व्यक्तींना असं वाटते की माझी नशा सुटली पाहिजे, पण त्याच्यासाठी ते विशेष प्रयत्न करत नाहीत. म्हणजे 8 लोकांना असं वाटतं की माझी नशा जी चालू आहे ती चालूच राहिली पाहिजे, ही सुटायला नको, असं त्यांना वाटते. त्याच्यामुळे समुपदेशनचा हा जो भाग असतो, नशा करणाऱ्यांपैकी फक्त 10 किंवा 20% लोकांनाच फायद्याचा ठरू शकतो आहे ना. आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही पकड आपली रुग्णांवरती पाहिजे, काउन्सिलिंग लेक्चर त्यांना द्यावे लागतात आणि नातेवाईकांचा सुद्धा सहभाग त्याच्यामध्ये पाहिजे, कारण रुग्ण एकटा येत नाही. नातेवाईक जर घेऊन येत असतील, प्रॉपरली जर त्याला इथं आणत असतील तर ते शक्य होते. मी माझ्या साधारणतः 2008 पासून मी नशामुक्ती केंद्र चालवतो. 2020 म्हणजे जवळजवळ 12 वर्षाचा हा कालावधी झालेला आहे. तर या कालावधीमध्ये माझ्याकडे स्वतःहून येणारे जे रुग्ण आहेत ते फक्त 5 किंवा 7% आहेत. म्हणजे 100मध्ये 5च लोक असे आहेत की जे स्वतः येतात, पण त्यामध्ये फेल्युअर्स खूप आहेत. स्वतः आल्यानंतर त्यांना जेव्हा आपण नशामुक्ती प्रोग्राम देतो किंवा काउन्सिलिंग, समुपदेशन करतो, तर त्याच्यामध्ये सक्सेस रेट अजून कमी होऊन जातो. म्हणून मला असं वाटतं की समुपदेशन हा भाग खूप मोठा रोल प्ले करत नाही आहे, त्याच्यामध्ये मेडिसिनचा रोल जो आहे तो अधिक असणार आहे.
नक्कीच खूप छान प्रकारे तुम्ही माहिती सांगितलेली आहे सर. पण सर ही सगळी नशा सोडवण्यासाठी, ही सगळे व्यसनं सोडवण्यासाठी आपल्याकडे नेमके कुठले उपाय आहेत? आपण कुठले उपाय हे करून म्हणजे काय उपाय सजेस्ट करत असता आपल्याकडे जे पेशंट येत असतील, जे व्यसन घेऊन बरेचसे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, वेगवेगळे घरचे लोकांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. सर आपल्याकडे नेमके काय उपाय आहेत? कुठले उपाय आपण त्या सगळ्या लोकांना सांगत असता? काय सांगाल? बरोबर. तर उपाय जर सांगायचं झालं तर औषध हा उपाय आहे. पण आपण जे औषध देतो त्याला रंग नाही, चव नाही आणि वास नाही. रंगचव वास नसल्यामुळे हे औषध आपण खाद्यपदार्थातून देऊ शकतो. अर्थात भाजी आहे किंवा वरण आहे किंवा भात आहे किंवा नाश्ता आहे किंवा पोळी आहे, पोळीचं जे पीठ म्हणजे उंडा जो असतो त्याच्यामध्ये मिक्स करून आपण त्याची पोळी लाटून तव्यावर शेकून देऊ शकतो. लोकांना एक प्रश्न असतो की मग ते गरम जर केलं तर औषध खराब नाही होणार का? तर असं काही नाही. तुम्ही ती पोळी जी आहे ती तव्यावर शेकू शकता आणि त्या पेशंटला ते खायला देऊ शकता. तर हा उपाय करत असताना जसा आपण उपाय सुरू करतो पहिल्या दिवसपासून तर साधारणतः 15व्या दिवसापर्यंत किंवा 1 महिन्यापर्यंत जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा पेशंटला हे कळत नाही की आपल्याला कोणी औषध देत आहे, कारण त्या औषधाला रंगचव वास नसतो. फक्त काही पेशंट हुशार असतात त्याच्यामुळे त्यांना थोडंसं हे क्लिक होऊ शकते की मला कोणी काहीतरी देत आहे. हे केव्हा त्याला क्लिक होते, त्याचा मित्र त्याला अलर्ट करतो की बघ तुला मळमळ होत आहे ना, तुला उलटी होत आहे ना, तुझे डोळे लाल होत आहेत ना, तर तुला डिॲडिक्शनचं काहीतरी औषध सुरू असेल घरामध्ये. असे एक साधारणतः 100मध्ये 1, 2, 4, 5 लोकांना हे क्लिक होतं. त्यामुळे ते जे पेशंट आहेत ते पेशंट विचारतात घरच्यांना की आम्हाला तुम्ही काही देत आहे का? हां, आपल्याला फर्म राहणं खूप आवश्यक असतं. मी नातेवाईकांना सांगत असतो, जर एक पेशंटची बायको येत असेल इथं, पेशंटची बहीण येत असेल, पेशंटची आई येत असेल किंवा पेशंटचे वडील येत असतील तर मी त्यांना सांगतो की तुम्ही फर्म राहा. कारण हे जे औषध आहे हे कुठल्याही तपासणीमध्ये येत नाही आहे ना. या रक्तामध्ये जर औषध गेलेलं असेल तर ते औषध कुठल्याही तपासणीमध्ये येत नाही किंवा हे औषध कोणीही डिटेक्ट करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही फर्म राहा की आम्ही काही देत नाही आहे. तो पेशंट थोडासा विश्वस्त होऊन जातो आणि मग तो असं समजतो की मी अनेक दिवसापासून दारू पितोय त्यामुळेच मला हे सगळे त्रास होत आहेत. जसं त्रास कुठले होतात, जसं औषध दिल्यानंतर जेव्हा आपण पेशंटला उपचार सुरू करतो तर पेशंटला ॲक्च्युअली त्याला त्रास म्हणणं चुकीचं आहे, कारण जे काही लक्षणं उद्भवतात त्याला आपण साईड इफेक्ट नाही म्हणायचं आहे, त्याला विड्रॉल इफेक्ट म्हणायचं आहे, त्याला हिलिंग इफेक्ट म्हणायचं आहे, हिलिंग क्रायसिस म्हणायचं आहे. तर हे 4-5 प्रकारचे असू शकतात. एक मळमळ आहे, एक उलटी आहे, एक जुलाब आहे म्हणजे अर्थात पातळ शौचाला होणं आहे, त्याच्यानंतर डोळे लाल होणे आहे, अंगावरती खाज येणे आहे, डिस्कम्फर्ट अर्थात डिझिनेस आहे, डिस्कम्फर्ट फील होणं आहे. तर असं होऊ शकतं. या 4-5 लक्षणांपैकी 1 किंवा 2 लक्षणंच पेशंटवरती दिसतात. पेशंटवरती अर्थात जो पिणारा आहे त्याच्यावरती दिसतात. असे जर लक्षणं दिसलेत तर आपण कुठलीही पर्वा न करता निमूटपणे औषध सुरू ठेवायचं आहे. फक्त सिव्हिअर जर सिम्पटम्स दिसले तर त्याची मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट करता येते. अर्थात जास्त मळमळ उलट्या होत असतील तर त्याच्यासाठी तसं उलटीची गोळी वगैरे जे आपण बाहेर मेडिकलला घेतो तशी घेता येते किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरला सांगून औषधं देता येतात, सायमल्टेनियसली देता येतात. म्हणजे हा कोर्स सुरू राहील आणि त्याच्यासोबत औषधं पण जास्त जर हिलिंग क्रायसिस येत असतील तर त्याच्यासाठी औषधं सुरू राहतील. तर अशा प्रकारचा औषधोपचाराचा भाग जो आहे तो असतो. आपण जेव्हा औषध सुरू करतो तर 1 महिन्यापर्यंत खूप छान रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. पण रिकरन्स होऊ नये म्हणजे दारू किंवा तंबाखू पेशंटनी पुन्हा ते व्यसन करू नये याच्यासाठी 4 महिने आपण पेशंटला औषध घ्यायला सांगतो. नक्कीच. आणि सर गेले 12 वर्ष झाले आहे तुम्हाला एक याच्यावरती ट्रीटमेंट देऊन. बरेच पेशंट तुमच्याकडे येत असतात व्यसनमुक्तीसाठी, बरेच आपापले प्रॉब्लेम्स घेऊन बरेच पेशंट तुमच्याकडे येत असतील. सर या 12 वर्षांमधला तुम्हाला नेमके काय काय अनुभव आलेले आहेत? कुठल्या प्रकारचे पेशंट तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत? काय सांगा? जवळजवळ 2008पासनं मी नशामुक्ती केंद्र चालू केलं. आयुर्वेद जो आहे त्याच्यामध्ये नशामुक्तीसाठी औषधं आहेत. माझ्याकडे जे काही औषधं मी आत्ता देतो त्याच्या अगोदर औषधं जी होती तर त्यामध्ये प्रॉब्लेम हा होता की ती औषधं माहिती करून द्यावं लागायची आणि पेशंटला त्याची टेस्ट यायची, त्याच्यामुळे प्रोग्राम जो आहे तो फेल जायचा. पण आता जे मी औषध देतो तर ते न सांगता पेशंटला देता येतं, खूप सहजपणे तो कोर्स फॉलो करता येतो. त्याच्यामुळे खूप सारे पेशंट्स माझ्याकडे असे आहेत की ज्यांची नशामुक्त झालेली आहे, म्हणजे नशामुक्त झालेले आहेत ते. तर त्याच्यामध्ये काही दारूचे पेशंट आहेत, काही गुटखा खाणारे पेशंट आहेत, माणिकचंद खाणारे पेशंट आहेत, सितार वगैरे हे जे आता पुढे येतात,
म्हणजे मी डॉक्टर असून मला माहीत नाही आहे, मला एवढंच माहिती आहे हे 4-5-10 पदार्थांची लोक नशा करतात, पण लोक काय काय नशा करतील काही सांगता येत नाही, आहे ना. तर अमरावतीला मी असताना एक मला लक्षात आलं की एक खोकल्याचं औषध आहे, कोडेक्स आहे ना, कोडीन सल्फेट नावाचं, तर त्याची पण नशा होते, लोक करतात. जेव्हा ते लक्षात आलं गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती बॅन केलं. तर इथे येणारे जे काही रुग्ण आहेत, तर जेव्हा सुरुवातीला ते येतात तर त्यांच्यामध्ये एक संकुचितता असते की डॉक्टर साहेब आम्ही औषध तर घेऊन जातो आहे, पण दारू सुटेल की नाही, माझा पेशंट जो आहे तो बरा होईल की नाही. तर पहिले जेव्हा ते येतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक संकुचितता असते, भीती असते. हां, पण जेव्हा ते एखाद्या महिन्याचं औषध देतात ते रिलॅक्स होऊन जातात. आणि ते रिलॅक्स याच्यामुळे होतात कारण एका महिन्यामध्ये त्यांना खूप छान रिझल्ट पाहायला मिळतात. त्यांचा पेशंट जो आहे तो दारू कमी करतो, काही पेशंट कमी करतात, काही पेशंट टोटल बंद करून टाकतात एका महिन्यामध्ये. तर मग ते आनंदीपणाने येतात आणि पुढचं जे काही औषध आहे पेशंटचं फॉलोअपचं औषध तर ते घेऊन जातात. आणि काही पेशंटचे किस्से जे आहेत ते तर मी एक शिक्षिका आहे, तर तिचे मिस्टर जे आहेत ते पण शिक्षक आहेत. तर बरेच वर्ष ते पीत होते आणि दोघांचा पगार खूप चांगला. तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की दोघे शिक्षक असताना पगार किती येत असेल, पैसे किती येत असतील घरामध्ये. तर ती जेव्हा सुरुवातीला आली विशेष काही बोलली नाही, पण जेव्हा तिच्या नवऱ्याची जी काही नशा आहे ती सुटली, दारू सुटली, तेव्हा ती माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितलं, डॉक्टर साहेब मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते, कारण आज आम्ही जवळजवळ 36 लाखाचा प्लॉट, 36.5 लाखाचा प्लॉट घेतला आणि जर समजा हे औषध दिलं नसतं तर 36.5 रुपये माझ्या पर्समध्ये आज दिसले नसते. फार भीषण स्थिती आहे समाजामध्ये. कधी कधी मलाही खूप गहिवरून येतं, म्हणजे पेशंट येतात, त्यांची कहाणी कथा सांगतात, काही पेशंट इथं रडतात आणि काही पेशंट इतके गरीब असतात की जे काही औषध आपण इथं देतो तर त्याचं ते जे काही चार्जेस आहेत ते पण पेलवू शकत नाहीत. तर आपल्याला जेवढं शक्य होते ते इथून आपण करतो, डिस्काउंट किंवा कन्सल्टिंग वगैरे न घेता वगैरे असा एक भाग आपण करतोच गरीब पेशंटसाठी. परंतु खूप साऱ्या ज्या कहाणी आहेत त्या ऐकून एकदम म्हणजे चक्रावल्यासारखं होतं आणि एकदम धक्का बसतो. तर जसं एक मी सांगेल तुम्हाला, एक दुकानदार होते आणि ते किराण्याचं दुकान चालवायचे. त्यांचाच मुलगा त्यांच्या गल्ल्यावर बसायचा आणि पैसे काढून घेऊन जायचा. त्या व्यक्तीला अर्थात त्याच्या वडिलाला जवळजवळ 6 ते 8 महिने हे लक्षातच आलं नाही की आपले पैसे का कमी होत आहेत. तर तो रोज पैसे काढून द्यायचा. वडिलाला थोडंसं असं लक्षात आलं की पैसे कमी का भरत आहेत आणि देणाऱ्याला पैसे आपल्याकडे कमी का पडत आहेत, आपण तर प्रॉफिट कुठंच काढत नाही आहे. तर मग त्यांनी लक्ष ठेवलं मुलावरती आणि मुलगा ते पैसे दारूसाठी न्यायचा. ते शॉक झालेत आणि मग ते इथं आलेत. इथं आल्यानंतर त्यांनी औषध घेतलं आणि आज तो मुलगा जो आहे तो नशामुक्त झालेला आहे. असंच एक जे उदाहरण आहे ते सोन्याचं दुकान होतं. तर तो मुलगा जो आहे तो सोन्याचे जे काही दागिने आहे ते घेऊन जायचा आणि विकायचा आणि त्याच्यातून दारू प्यायचा. हे तर खूप मोठ्या मोठ्या केसेस आहेत. छोट्या छोट्या केसेस तर अशा आहेत की घरातले प्लेट, त्याच्यानंतर भांडे, मोबाईल वगैरे विकून लोकांनी नशा केलेली आहे. म्हणजे असे पण माझ्याकडे आहेत पेशंटचे नातेवाईक आहेत की ज्यांनी असे मला प्रतिउत्तर दिलेले आहेत की डॉक्टर साहेब अशी भीषण स्थिती आहे. तर मला असं वाटतं की या विषयावरती खूप मोठं काम व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत देश नशामुक्त होणार नाही तोपर्यंत आपली जी GDP आहे ती वाढणार नाही. कारण प्रत्येकजण काम करेल तर GDP वाढेल. आणि जर काम करणार नाही कोणी, उलट दुसऱ्याचं काम जर हिसकावून घेईल कोणी, अर्थात एक व्यक्ती जर दारू पितो घरामध्ये तर ते पूर्ण फॅमिली डिस्टर्ब असते आणि ते पूर्ण फॅमिलीची वर्किंग कॅपॅसिटी कमी होऊन जाते आणि भीतीचं वातावरण त्यांच्यामध्ये वाढते, त्यांच्यामध्ये रोग वाढतात. म्हणून एका व्यक्तीला नशामुक्त करणं म्हणजे मी असं समजतो की 10 कॅन्सरचे पेशंट बरे करणं. कारण एक कॅन्सरचा पेशंट बरा केला तर एकच बरा होतो. इथं एक नशामुक्तीचा पेशंट जर आपण नशामुक्त केला तर जवळजवळ ती फॅमिलीच पूर्ण रिकवर होऊन जाते. सर, तुम्हालाही बरेचसे अनुभव आलेले आहेत आणि ते खूप छान प्रकारे तुम्ही एक्सप्लेनही केलेले आहेत. सर, आता बरेचसे 12 वर्ष झाले आहेत तुम्हाला या सगळ्या विषयावरती ट्रीट करत असताना. बरेच संसार तुम्ही वाचवलेले देखील आहेत. खूप छान काम तुम्ही इथे करत आहात. सर, आता या माध्यमातून तर बऱ्याच लोकांना माहिती झालीच असेल एक तुम्ही याच्यावरती उपचार करता, पण सर आतापर्यंत गेल्या 12 वर्षांमध्ये तुम्ही या नशामुक्तीचा, व्यसनमुक्तीचा प्रचार प्रसार कशा प्रकारे केला होता याहीबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल? कुठलाही विषय म्हटला की मग त्याचा प्रचार प्रसार हा आला. तर आम्ही एक असं पॉम्पलेट आहे, हे पॉम्पलेट
पेपरमध्ये सर्क्युलेट करतो. फार पूर्वी मी हे करायचो, आता विशेष गरज पडत नाही. त्यानंतर खूप सारे सेमिनार घेतलेले आहेत समाजामध्ये जाऊन, आणि ते सेमिनार विशेष करून महिलांचेच असायचे, कारण महिलांना जर या गोष्टीची जाणीव निर्माण झाली तर मग ते बरोबर त्या व्यक्तीला, त्यांच्या संबंधित व्यक्तीला नशामुक्त करू शकतात किंवा ते दुसऱ्या फॅमिलीला तो मेसेज देऊ शकतात. ठीक आहे, हा एक भाग आहे पब्लिसिटीमधला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या PSC सेंटरला जाऊन तिथले जे मेडिकल ऑफिसर असतील त्यांना याविषयी माहिती देऊन, मग तिथल्या ज्या आशा वर्कर्स आहेत, आज PSC सेंटरला आशा वर्कर खूपच असतात, आणि काही तर आशा वर्कर अशा आहेत की त्यांच्या घरच्यांनाच हे प्रॉब्लेम असतात. ते तर नंतर दुसऱ्यांना सांगतील, पण त्यांना स्वतःलाच याबद्दल एक अपेक्षा असते की आपल्याला कोणीतरी असा उपाय सांगेल. तर तिथेसुद्धा याची आपण पब्लिसिटी केलेली आहे ना. त्याच्यानंतर इथं जे एक TV चॅनल आहे, सिटी चॅनल जे आहे, त्यालासुद्धा एकदा पब्लिसिटी केलेली आहे. परंतु सर्वात मोठा जो भाग आहे तो आहे पेशंट टू पेशंट. हे मला आता खूप छान मिळत आहेत. म्हणजे एका पेशंटची जर आपण नशा सोडवली तर तो पेशंट 5 लोकांना सांगतो, आणि मग पेपर पब्लिसिटी किंवा पॉम्पलेट पब्लिसिटी किंवा अन्य पब्लिसिटी ज्या असतात ना, ते तिथं फिक्या पडून जातात आणि त्या गरज पण नाही वाटत त्याची. तर मला आता सध्याच्या स्थितीमध्ये पेशंट टू पेशंट असे पेशंट मला पाहायला मिळतात. आणि इव्हन मी USAला, न्यू जर्सीलासुद्धा मेडिसिन्स इथून पाठवलेली आहेत आहे ना. आणि ती जी महिला आहे तिला एकच मुलगी होती, आणि ती मुलगी अमेरिकेला, आणि तिने मला सांगितलं की डॉक्टर साहेब, TV वरती खूप सारे नशामुक्तीसाठी औषधं सुचवत आहेत आणि ते मी दिलेत, पण मला विशेष काही फायदा होत नाही. तर तिने विश्वासाने आपलं औषध घेतलं आणि इथून बाय कुरिअर म्हणजे पोस्टाने तिने तिथं पाठवलं. आणि मग त्या मुलीनी, अर्थात तिच्या मुलीनी तिच्या नवऱ्याला ते औषध दिलं, आणि 2 ते 3 महिन्यातच त्याची नशामुक्त तो झाला, त्याची नशा सुटून गेली. आणि तो रोज यायचा, तिला मारायचा, मुलांच्या समोर मारायचा, आणि तिथं कोणीच नाही सांभाळायला, म्हणजे जवळपास आपलं नातेवाईक कोणीच नाही. तिला खूप खराब वाटायचं, नोकरी सोडू शकत नाही, भारतात जाऊ शकत नाही, अशी फार भीषण परिस्थिती. आणि आईचा जीव एकट्या मुलीमध्ये अडकून तिला पण कळत नव्हतं की काय करायचं, आपण तिथं जाऊ शकत नाही, काय करायचं. तर अशा याच्यामध्ये तिला हे नशामुक्तीचं औषध सापडलं, आणि तिने ते दिलं. आणि जेव्हा नशामुक्त झाला तिचा जावई, म्हणजे अर्थात तिच्या मुलीचा जो नवरा आहे तो नशामुक्त झाला, तर तिने मला स्पेशली ती आली आणि खूप खूप धन्यवाद माझे मानले. ॲक्च्युअल मी एक माध्यम आहे नशामुक्त करण्याचा. माझ्यामुळे लोकांची नशा सुटते किंवा लोक नशामुक्त होतात असं मी मानतच नाही. विश्वानी देव सवितू दुरितानी परासुव यत भद्रम तन्न आसुव, अशी ही आपली संस्कृती आहे. जे काही आपण करतोय ते आपण फक्त एक निमित्त आहे. करणारा भगवंत आहे, ईश्वर आहे, तो प्रेरणा देतो. आणि मी स्वतःला खूपच भाग्यशाली समजतो की मी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो, योग नॅचरोपॅथीची प्रॅक्टिस करतो, आणि सोबत नशामुक्ती केंद्रसुद्धा चालवतो. मला एक सांगायचं आहे की पैसे सगळेच कमावतात, पण पुण्य कमावणारे खूप कमी आहेत. आणि हा एक भाग त्याच्यामधला आहे की जर तुम्हाला पुण्य कमवायचं असेल तर तुम्ही हा मेसेज फॉरवर्ड करा. ज्या घरामध्ये नशा कोणी करते तर त्यांना सांगा की नशामुक्तीचं असं एक केंद्र आहे, तुम्ही तिथं जा, तुम्हाला माहिती मिळेल. आणि इथं जे लोक येतात त्यांना आपण काउन्सिलिंगचे काही पैसे घेत नाही सुरुवातीला, त्यांना माहिती तशीच देतो. त्यांनी जर औषध नेलं तर मग त्याचे काही जे ठरलेले पैसे आहेत ते आपण त्यांच्याकडनं घेतो. ठीक आहे. आणि सर, यावेळेस बरेच लोक आपल्याला बघत आहेत, आणि हा जो इंटरव्ह्यू आहे आपला, हा सगळीकडे जात असतो, ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये हा जात असतो. सर, बऱ्याच महिला या सगळ्या गोष्टींपासून त्रस्त आहेत. बऱ्याच महिलाही तुम्हाला यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहेत. सर, मला हे तुम्हाला विचारायचं आहे की जर एखाद्या महिलेला या औषधाची गरज असेल, तिच्या हस्बंडसाठी म्हणा, एखाद्या पुरुषासाठी घरातल्या, तर सर इथून तिथे पाठवण्याची किंवा बाहेरगावी पाठवण्याची, बाहेर देशात पाठवण्याची तुमच्याकडे काही सुविधा आहे का? तुम्ही तिथपर्यंत ते औषध पाठवत असता का, किंवा कसं पाठवत असतात त्याबद्दल थोडंसं सांगा. बरोबर आहे. तर नशामुक्तीची ही जी औषधं असतात तसंही ही नातेवाईकांनीच घेऊन जायची असतात, कारण रुग्ण प्रत्यक्ष इथं येतो आणि नेतो हा भाग कमी घडतो. तर नातेवाईक इथं येतात आणि आपण त्यांना पूर्ण ही माहिती देतो, एक पॉम्पलेट देतो. त्यांना खात्री पटते दवाखाना बघितल्यानंतर, डॉक्टरला ऐकल्यानंतर की आता माझा पेशंट बरा होईल. पण जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर तुम्ही फोन करून औषधं मागवू शकता इथं न येता. सध्या कोरोनाचा काळ आहे, येण्या जाण्याचे खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या घरामध्ये कोणीतरी एक अमुक व्यक्ती नशा करतोय, तर तुम्ही निश्चित एक फोन नंबर मी तुम्हाला इथं सुचवेल.
9881499789. पुन्हा ऐका, 9881499789. या नंबरवरती तुम्ही कॉल करा. निश्चितच तुमची जी कंप्लेंट आहे ती ऐकून घेतली जाईल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं पूर्ण समाधान दिलं जाईल. ठीक आहे. आणि इथून औषध नेल्यानंतर पैसे पे करण्याचे अनेक माध्यम असतात. ते काही इथं येऊनच करावं लागतं असं काही नाही आहे. मग आम्ही इथून जे काही प्रायव्हेट कुरिअर आहेत आहे ना, ज्यांना प्रोफेशनल कुरिअर आहे, मधुर कुरिअर आहे, त्यांनीसुद्धा पाठवतो, पोस्टानीसुद्धा पाठवतो, किंवा कोणी तुमचा नातेवाईक येऊन घेऊन जात असेल तर तसंही चालेल. पण पोहोचवण्याची जी सुविधा आहे ती आमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही इथं यायलाच पाहिजे आणि घेऊन जायला पाहिजे असं काही नाही. परंतु तुमचा विश्वास जर तुम्हाला विश्वास संपादन करायचा असेल तर एकदा जर इथं आले आणि नंतर जर तुम्ही औषध मागवले तर ते अधिक चांगलं राहतं. कारण अमोरासमोर आपलं संभाषण होतं, बोलणं होतं आणि त्यावरून मग एक विश्वसनीयता जागृत होते आणि त्यातून उपचार खूप चांगला होतो. नाहीतर आपल्या मनामध्ये शंकाच राहते आणि आपण साशंकित राहिल्यामुळे कोर्स जो आहे 4 महिन्याचा कोर्स तो व्यवस्थित होत नाही. ठीक आहे सर, खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून आणि खूप छान माहितीसुद्धा तुम्ही यावेळेस आम्हाला दिलेली आहे. सर, जाता जाता अनेक प्रेक्षक आपल्याला यावेळेस DDC न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत. आपल्या जनतेला किंवा प्रेक्षकांना तुम्ही यावेळेस काय संदेश द्याल? एक मानस रोग तज्ज्ञ म्हणून एक काय संदेश द्याल, काय आवाहन कराल? बरोबर आहे. तर एक लक्षात घ्या की आईवडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपलं मूल आपल्याकडनं पैसे घेऊन जात आहे तर त्याच्यामध्ये काय करतोय तो. आजकाल लोकांची पेईंग कॅपॅसिटी जी आहे ती खूप झालेली आहे. म्हणजे इन्कम कॅपॅसिटी तर झालेलीच आहे पण पेईंग कॅपॅसिटी खूप झालेली आहे. तर काय करतायत, आई वडील दोघेजणं कमावत आहेत, मुलं काय करतायत हे काही माहिती नसते आणि मग एकदम धक्का बसतो की आपला मुलगा दारू पितो. तर तुम्ही काय करा की मुलांकडे लक्ष द्या. मुलांना जे पैसे देता नेमकं त्या पैशाचं त्या मुलांनी काय केलं हे त्यांना विचारा. म्हणजे मुलं नशा करतील तर ते लक्षात येईल आणि लवकर जर लक्षात आलं तर नशामुक्तीचा हा जो प्रोग्राम आहे हा सहज शक्य होतो. कारण खूप वर्ष झाल्यानंतर मग काय होते, आरोग्याची हानी होते, मग ते पण प्रश्न उपस्थित होतात आणि त्याच्यासाठी सुद्धा खूप पैसा आपल्याला द्यावा लागतो दवाखान्यांमध्ये. तर हे एक मी तुम्हाला आव्हान करू इच्छितो की आपल्याला आपला समाज, आपलं जे राष्ट्र आहे, आपलं जे प्रांत आहे आणि राष्ट्र पूर्ण देश जो आहे तो नशामुक्त करायचा आहे. कारण नशा याच्यातून कोणाचंही भलं होणार नाही आहे. जे लोक दारू, तंबाखू, बिडी, सिगार बनवतात, त्यांच्या कंपन्या आहेत, त्यांचंही भलं होत नाही आहे. एक लक्षात घ्या तुम्ही. कारण सांख्यदर्शनाचा कर्मफल सिद्धांत आहे. वाटोळं केलं ना तर तुमचं वाटोळं होईल. आज नाही होणार पण उद्या होईल. ज्या लोकांनी तंबाखू विकला त्यांची 1 किंवा 2 पिढी चांगली राहिली, त्याच्यानंतर 3ऱ्या पिढीपासून अशी कीड लागली की नंतर कोणी त्यांना विचारत नाही. ज्यांची दारूची फॅक्टरी आहे, ज्यांचे दारूचे दुकानं आहेत, मी असं म्हणत नाही की तुम्ही हा व्यवसाय करू नका, पण तुम्हाला हे समजायला पाहिजे सांख्यदर्शनाचा हा सिद्धांत आहे. जैसी करणी वैसी भरणी. भगवद्गीतेचा सुद्धा सिद्धांत आहे की तुम्ही जसं द्याल तसं तुम्हाला रिटर्न येईल. भौतिकशास्त्राचा हा सिद्धांत आहे. जेवढ्या जोऱ्याने फेकाल तेवढ्या जोऱ्याने तुम्हाला ते परत मिळेल. त्याच्यामुळे करायचं आहे तर पुण्यकर्म करा, पाप करू नका. आणि आपला जो जन्म आहे, उत्तर जन्म जो आहे तो आपल्या कर्माशयावर डिपेंड करते की पुढचा जन्म काय आपल्याला मिळेल. आज जे आपण भिकारी लोक बघतोय किंवा अन्य असे बरेचसे लोक आहेत की जे निराधार आहेत, ज्यांना खायला नाही किंवा अंगावर कपडे नाही, तर त्यांनी काय वाटोळं केलं असेल तर असंच दुसऱ्यांना नांदी लावणे, दुसरे नशा करतील असा विचार करणे, त्यांना अंमलीयुक्त पदार्थ जे आहे ते विकणे. तर एकदा थोडंसं तुम्ही सांख्यदर्शन वाचा, योगदर्शन वाचा, निश्चितच तुम्हाला असं वाटेल की आपण जे करतोय ते खूप चुकीचं आहे. गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलेलं आहे की नशा करवणे आणि करणे हा खूप मोठा गुन्हा आहे. सगळ्या शास्त्रामध्ये हे आलेलं आहे. फक्त एक भगवान गौतम बुद्धांनीच सांगितलेलं नाही आहे, भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलेलं आहे, भगवान महावीरनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे नशा ही आपल्याला नकोच आहे. आणि मला असं वाटतं की मला जास्त दिवस किंवा जास्त वर्ष नशामुक्ती केंद्र चालवण्याचा काही खूप मोठा छंद नाही आहे. मला असं वाटते हा समाज नशामुक्त होऊन गेला पाहिजे. ऑलरेडी माझी प्रॅक्टिस दुसऱ्या विषयांवरती आहे, पण मला असं वाटतं की एखाद्याच्या घरामध्ये जर सुख आलं तर याच्यापेक्षा मोठं पुण्य नाही आहे, म्हणून मी हे करतोय. सर, आता आपण सांगितलेलं आहे की व्यसन केल्यामुळे आपल्या शरीरावरती वेगवेगळे परिणाम होतच असतात, वेगवेगळे आजार तर आपल्याला होतच असतात. पण सर, बऱ्याच महिलांना वंध्यत्वाचा प्रॉब्लेम असतो, बऱ्याच महिलांना मूल होत नाही. तर मग त्यांचे हस्बंड जे व्यसन करतात, मग त्याचा काही इफेक्ट त्या महिलेवर होत असतो का? त्याच्यामुळे तिला बाळ होत नाही का? असं कधी होते का? तुमच्याकडे असे पेशंट कधी आलाय का? काय सांगा. खूपच जिवंत प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. सध्या समाजामध्ये
हा जो प्रश्न तुम्ही विचारला याला घेऊन खूप सारे जे मिस्टर अँड मिसेस पती पत्नी जे आहेत, दाम्पत्य जे आहेत ते सफर होत आहेत. आपल्या भारतीय समाजमध्ये महिला खूपच कमी अशा पाहिल्या जातात की ते दारू पितील किंवा तंबाखू खातील. त्यांचंही प्रमाण आहेच, खालच्या स्तरावरती सुद्धा आहे. म्हणजे पॉवर्टीमध्ये सुद्धा, आपल्याला गरिबीमध्ये सुद्धा महिला दारू पितात, सिगार पितात, तंबाखू खातात हे पाहायला मिळेल. आणि हाय क्लास जे आहे, जे तुम्ही मुंबई पुण्याचं जे एक संस्कृती बघताय त्याच्यामध्ये सुद्धा मुली पण दारू पित आहेत, तंबाखू खात आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची व्यसन करत आहेत. तर या गोष्टीला घेऊन एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की सेक्शुअल ॲबिलिटी जी असते ती नशेमुळे कमी होते. दारू पिल्यामुळे किंवा तंबाखू खाल्ल्यामुळे किंवा इतर जे व्यसन मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर त्याच्यामुळे ती ॲबिलिटी जी आहे ती कमी होते. त्यासोबत मेलमध्ये असं पाहिलं जाते, माझ्या पाहण्यामध्ये 12 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असं लक्षात आलं, नशामुक्तीच्या या प्रॅक्टिसमध्ये, की बरेचसे जण कंप्लेंट करतात की आम्हाला लग्न होऊन 12 वर्ष झालेले आहेत, 15 वर्ष झालेले आहेत, मूल होत नाही आहे. मग जेव्हा कारण विचारलं जाते तर असं लक्षात येते की तिचे जे मिस्टर आहेत ते जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून दारू पित होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्या व्यसनाचा जो परिणाम आहे तो शुक्र धातूवरती झाला आणि स्पर्म काउंट कमी होऊन गेला. त्याला आपण ऑलिगोस्पर्मिया असं म्हणतो. म्हणजे स्पर्म काउंट जेव्हा लेस होतो आवश्यकतेपेक्षा तेव्हा ऑलिगोस्पर्मिया, आणि जेव्हा झिरो होतं त्याला ॲझोस्पर्मिया असं म्हणतो. तर या इन्फर्टिलिटीवर सुद्धा इथं उपचार होतो, आपण तसा उपचार देऊ शकतो. पण सर्वात पहिले तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, जोपर्यंत त्याची दारू सोडवणार नाही किंवा नशा सोडवणार नाही तोपर्यंत उपचार शक्य नाही. आणि आता जो तुम्ही प्रश्न विचारला त्याला घेऊन एक मला असंही समाजामध्ये चित्र पाहायला मिळतं की खूप सारी नशा केल्यामुळे तो व्यक्ती एक प्रकारे, म्हणजे त्याला असं म्हणा की तुम्ही म्हणजे मधला जो व्यक्ती आपण म्हणतो आहे ना पुरुष ना स्त्री, म्हणजे त्याला कुठलंही म्हणजे संतान उत्पत्ती जे आहे ते त्याच्यामध्ये काही नसतेच. आणि अशाला घेऊन समाजामध्ये खूप सारे प्रश्न उद्भवत आहेत. म्हणजे मुलीचं लग्न होते, मग 1 वर्षानंतर माहीत पडते की मुलगा जो आहे तो नपुसक आहे, तो काहीच करू शकत नाही आणि त्याचं कारण असते फक्त नशा. त्याच्यामुळे हे फार भयानक आहे. नशा जेवढ्या लवकर सोडवता येत असेल तेवढ्या लवकर सोडवा आणि घरी समजावत बसू नका. त्या व्यक्तीला नशामुक्ती केंद्रामध्ये आणा आणि लवकरात लवकर त्याला औषध सुरू करा, जेणेकरून तुमच्या पैशाची हानी होणार नाही आणि त्या पेशंटची आरोग्याची हानी होणार नाही. ठीक. नक्की सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि खूप छान वाटलं सर तुमच्याशी यावेळेस चर्चा करून. DDC न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. तर हे होते माझ्यासोबत आयुर्वेदाचार्य त्याचबरोबर मानसरोग तज्ज्ञ डॉक्टर राजेशजी भोंडे सर. आपण बघितलेलं आहे की किती छान आणि सुस्पष्टपणे त्यांनी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. खूप छान प्रकारे उपयुक्त माहितीसुद्धा त्यांनी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दिलेली आहे. तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील व्यसनमुक्तीला घेऊन, दारूबंदीला घेऊन काही प्रश्न मनामध्ये तुमच्या उलगडत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. आणि जर तुम्हाला ही औषध पाहिजे असेल तर खाली दिलेल्या स्क्रीन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेतेय. कॅमेरामॅन विशालसह पाहत राहा DDC न्यूज मराठी.